नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की आम्ही चाललो एका देवदर्शनाला आणि कुठे चाललोय ते मी आता रिव्हील नाही करणार, कारण की मी तिकडे गेल्यावरती तुम्हाला ते शॉर्ट्स वगैरे सगळे बघायला भेटेलच। सो तुम्हीच गेस करा की आम्ही कुठे चाललोय। आणि आज माझ्यासोबत बघा कोण आहे, एक नवीन असा मेंबर आमच्या सोबत जुडलेला आहे, ती म्हणजे माझी बायको उर्मिला भरत ठाकूर। आणि इथे हे आमचे परत आलेले आहेत मेंबर। ठीक आहे, तर आज आम्ही खूप मस्त असा व्लॉग शूट करणार आहे, कारण की आज पवित्र स्थानी जाणार आहे। कारण मला जास्त असं देवदर्शन वगैरे करायची सवय नाही, पण तुमच्यासाठी मी चाललोय, कारण की तिकडचं जे लोकेशन आहे माझी बायको अशी मला म्हणाली की खूप चांगलं आहे। सो माझंही देवदर्शन झालं नव्हतं लग्नानंतर, मी विचार केला की चला एक व्लॉग पण शूट होईल आणि माझं देवदर्शन सुद्धा होईल। सो चलो अभी हम लोग जाते हैं, म्हणजे मी आता निघतो आणि तिकडे पोहोचतो। आम्ही उतरलेलो आहे इथे फ्रूट्स घेण्यासाठी। माझा हा मित्र जो आहे त्याचं सध्या डायटिंग चालू आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता फ्रूट्स घेण्याची खूप इच्छा चालू आहे, तर आपण घेतोय एक मस्त फ्रूट। कोणते फ्रूट्स तुम्ही खाणार आहे? तुम्ही कोणते फ्रूट्स खाणार आहे? अरे हे जाम आहे, जाम आहे, मला पण माहिती होतं, मला माहिती होतं हे जाम बोलतात त्याला। तिथं जाम गरम होते म्हणून आम्ही जाम खाण्यासाठी थांबलो। आता तुम्ही बघू शकता, हे बघा। आणि किती क्यूट असा पोरगा इथे आहे, मला खूप असं खूप गोंडस पोरगा। सो आम्ही आलेलो आहोत एका अशा ठिकाणी, एका अशा देवस्थानी, गगनगिरी महाराजांच्या इथे। गाईज मागचा जो व्ह्यू आहे तो बघा यार, काय कमाल असा व्ह्यू आहे। इकडे थोडा आवाजाचा इश्यू होऊ शकतो, कारण की इकडचा जो व्ह्यू आहे तिथं पाणी खूप आहे, तर तुम्हाला आवाजाचा थोडा इश्यू होऊ शकतो। तर बाकी आपण आतमध्ये जाऊ आणि बाकीचे व्हिडिओ फुटेज जे आहे ते कव्हर करून घेऊ। मित्रांनो, इथे व्हिडिओ काढायचा थोडा प्रॉब्लेम आहे, कारण की काही धार्मिक अशी जागा आहे जिथे आपण व्हिडिओ काढू शकत नाही। पण आम्ही प्रयत्न करतोय की तुम्हाला जास्तीत जास्त काही दाखवू शकतो। बट तुम्हाला माहिती आहे वी आर इंडियन्स आहे, आणि इंडियन्स जुगाड करण्यामध्ये कमाल असतात, तर आपण पण असे जुगाड करतो आणि इकडचे फुटेजेस काढतो। पण गाईज खरंच तुम्ही तुमच्या परिवारांसकट या, खूप
खूप शांतता आहे, खूप चांगली जागा आणि मजा येते यार, इथे शांतता मिळते. तर चला बाकीचे फुटेज घेऊ आपण आता. ये देखो एक ऐसा वाक्य आ रहा है, ये पता नहीं इधर इसको किसी ने हेलीकॉप्टर से फेंक दिया ऊपर से. हेलीकॉप्टर नहीं दिख रहा लेकिन ये तो आ रहा है इधर. बापरे लय गरम होतं. कसं वाटतंय? तुमचे पाय गरम झालेत. आता एक अंड टाकलं तर त्याचा ऑमलेट बनेल आमच्या पायावर. तुम्हाला काय वाटतंय? तुमचे पाय गरम झालेत. चपाती शेकून निघाले. सो मित्रांनो, एक भव्य असं शंकराचं एक मस्त मूर्ती होती. त्याचा काय आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही कारण की सिक्युरिटीने आम्हाला घातल्या शिव्या म्हणजे ओरडला. बाकी अजून अशा इतर शिव्या नाही घातल्यात. तर आता आम्ही चाललोय गुहादर्शनाला. गुहादर्शनाला तुम्ही बघू शकतात. इथे हे आहे लिहिलेलं. तिथे 8 ते 5च्या सुमारास जायचं. आई ग लागलं. आणि इथे खूप वर चढायचंय. सिद्धाय विधाहे परमपूजाय धीमहि. हा खूप मजा येणार आहे कारण की इतकं चालायचंय जितकं मी कधी आयुष्यात माझ्यात चाललेलो नाही. आणि आज आपण तितकं चालतोय ते फक्त एका व्हिडिओ कॉन्टेंटसाठी, म्हणजे तुम्हाला इथे एक्झॅक्टली काय काय ते दाखवण्यासाठी. मी डॉक्टरकडे गेलो होतो काल आणि पायाचा एक्सरे काढला. तिकडे मला असं जाणवलं, म्हणजे असं समजलं की माझ्या पायात मेंदू आहे, सॉरी पायाच्या हड्डीमध्ये गॅप आहे थोडासा. तर उद्या मी त्याचाही ब्लॉग काढणार आहे. सगळे ब्लॉग काढत सुटूया यार, एक इन्सिडेंट आपण कव्हर करत जाऊया. आणि एवढं सगळं असूनही मला थकवा येतोय तरी सुद्धा मी तुमच्यासाठी वरती जातोय. आणि माझा आवाज आता मला चक्कर सारखं होतंय तरी पण जाऊ. पण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि गगनगिरी महाराज की जय जय जय. चलो. काय झालं? इतकं का थकलीस? पाय पोळलेत नुसते. अरे पोळलं काय असतं? भाजलेत. तुम्ही सोलापूरची लोक आहेत ना. शी बाबा काय म्हणजे किती छान आहे बाबा तुम्ही. पण तुम वो देख रही हो. कॅमेरा दादा उधर जरा दिखाओ. कॅमेरा उधर. हा अरे आता इथं घ्या परत. आलो. तिथपर्यंत आम्हाला जायचंय मंडळी. तर तुमचं प्रेम हिचं तर आहेच माझ्यावर. तुमचंही प्रेम असतात माझ्यावरती राहू द्या. नवीन चांगले मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. अरे तिथपर्यंतच आहे हे. आयुष्य गावात पुढे पाय भाजवायचे तेवढे. अरे बापरे. चला मी तयार आहे. मित्रांनो खूप चाललो. बायको वाचव. माय गॉड. तर मित्रांनो
तासभर चालल्यानंतर फायनली आम्ही जिन्यावरती पोचलोय, जो जिना आम्हाला देवबाप्पाकडे घेऊन जाईल, म्हणजे दर्शनासाठी. हां, तर आता पुढचा व्हिडिओ देवबाप्पासोबत तुम्ही बघा. थकलोय खूप. तुम्ही पाहिलं की आतमध्ये किती शांतता होती. त्या शांततामध्ये आम्ही व्हिडिओ शूट करू शकत नव्हतो, म्हणजे असं मी तुमच्याशी बडबडू शकत नव्हतो. पण मी फोटोज आणि व्हिडिओज काढलेले आहेत, ते तुम्ही बघितलेच असेल. आता तुम्ही पाहिलेच असेल तर कसे वाटले ते पण सांगा तुम्हाला. आणि खरंच यार जागा इतकी शांत आहे. आणि एका गुफेमध्ये गगनगिरी महाराजांचं एक असं पुतळा स्थापित केला गेला आहे. खूप चांगलं वाटलं बघून की भक्ती एवढी म्हणजे पूर्ण शरीरात अशी भिनभिनली आमच्या. खूप छान वाटतं इकडे येऊन, म्हणजे मन तृप्त होऊन जातं. तुम्ही सुद्धा या तुमच्या परिवारासकट आणि इकडचा आनंद लुटा मित्रांनो. हाय ग मित्रांनो, हे बघा कसं पळतो आम्ही तिघच्या तिघ. भाई ऊन किती ते बघा. मंडळी फायनली आम्ही घरी चाललोय. आमचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. आणि आजची जागा ही खूप आठवणी भरली होती, कारण की ही मला आज खूप चालवलंय. माझ्या अपेक्षा बाहेर मला खूप चालवलेलं आहे. हा माझा पाय इतका भाजला ज्याच्या आधीच वाट लागलेली आहे. आणि आता आम्ही चाललोय घरी. पण त्या जागेवरती नक्की तुम्ही जावा. तिकडे खूप अशी खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जाऊ शकता. खूप डिवोशनल एरिया आहे वगैरे वगैरे वगैरे. पण तुम्ही नक्कीच एकदा तरी जाऊन बघा. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये, आणि तोपर्यंत बाय.